नमस्कार मंडळी, वन्स अगेन वेलकम बॅक टू द चॅनल. सो आज कोकणातला आपला दुसरा दिवस आहे आणि आज आपण काल जे आमचे रिलेटिव्ह होते त्यांच्याकडे थांबलेलो तिथेच आहोत त्यांच्या गावात. सो आजचा प्लॅन आहे तारकर्ली वगैरे फिरायचा आणि गावात एक दोन मंदिर आहेत ती फिरायची. आपण फिरणार आहोत जाता जाता. समोर जी मंडळी दिसतात तुम्हाला ती आपल्यासोबत काल 4 व्हीलरमध्ये होती. सो हे लोक 4 व्हीलरमध्ये येणार आहेत, आपण बाईकवर असणार. तर आता हे इकडे एक स्थानेश्वर मंदिर आहे, तिथे जाऊया आपण. सकाळी कोकणात किती मस्त पॉझिटिव्ह वातावरण आहे बघा. आजूबाजूला ताडामाडाची झाडं, नारळाची झाडं आणि सकाळ सकाळ कोकिळेचा आवाज. मंदिराची बांधणी किती छान पद्धतीने बनवली आहे बघा. कलर कॉम्बिनेशन पण छान आहे एकदम. गणपती बाप्पा मोरया. सो मंदिरातलं दर्शन घेऊन झालं आता आणि इथे बघा किती मस्त व्ह्यू आहे. तलाव आहे. काल आपण जिथे पाय धुवत होतो ना त्या तलावाचं नदीचं पाणी इथपर्यंत, म्हणजे हेच ते अटॅच आहे नदी ह्याला. आणि व्ह्यू बघा किती छान आहे. मस्त वाटतं ना. फणस दाखव. फणस बघा किती मस्त झाडाला लागलंय आणि त्याच्याच खाली खायच्या पानांची वेल सुद्धा आहे. पुढे बघ श्वेता. हा बघ कसा झालाय पोट फुग्या. आता तुम्ही बघू शकता आम्ही निघालेलो आहोत सगळी मंडळी. एक इथे मंदिर होतं तिथे आम्ही देवाचं दर्शन घेऊन आता निघालेलो आहे. सो आता मस्त देवाचं दर्शन झालं आणि इकडनं डायरेक्ट आपण तारकर्लीला जाणार आहोत. तारकर्लीला काही वॉटर स्पोर्ट्स आहे ते करायचे आहेत आपल्याला. सोबत येताना आम्ही मिसळपाव घेऊन आलेलो. सो आता मस्तपैकी मिसळपाव एन्जॉय करूया. तुम्ही पण या खायला. आजा तिकडे येतच नाही. सो छानपैकी आता मस्त मिसळपाव एन्जॉय करून आता बीचवर आलो आहे. आता इथे बीचवर बघूया आपल्याला काय भेटतं आहे की नाही वॉटर स्पोर्ट्स करायला. आय थिंक आहे इथे. आमचं एकाशी बोलणं पण झालं आहे. बीचचा व्ह्यू बघा किती छान आहे आणि बीच किती क्लीन आहे एकदम. फक्त व्हिडिओ काढते काय हो. सो मंडळी इथे आपण वॉटर स्पोर्ट्स करणार आहोत. आता आपल्याला चांगली एक डील मिळाली आहे. 700 रुपीज पर पर्सन. त्याच्यामध्ये असणार पॅराग्लायडिंग, स्कुबा डायव्हिंग सांगितलं आहे आणि वॉटर स्पोर्टमध्ये ती जेटस्की बाईक असते ती आणि बाकी छोटे मोठे राईड जसं की बनाना राईड वगैरे ते सगळं आपण करणार आहोत.
जाया ना पप्पाला पाठव. आता स्कुबा डायव्हिंगसाठी चाललो आहे आपण. ह्या बोटमध्ये बसून आपल्याला एका आयलँडवरती घेऊन जाणार आहे. आयलँड म्हणजे अशी नॉर्मलची एक जागा जिथे जास्त खोल पाणी असेल की जिथे आपण स्कुबा डायव्हिंग करू शकतो. तर अशा ठिकाणी आम्हाला घेऊन चाललं जातं. सो आता इथे पोचलो आहे आपण. तुम्ही बघू शकता अजून पण 2-3 बोट आहेत इकडे, म्हणजे स्कुबा डायव्हिंग चाललेली आहे आणि आपली आता एक बोट आलेली आहे. माय टर्न फॉर स्कुबा डायव्हिंग. तुम्ही किती आहे? ये तू ये वर आहे ते पाण्यात किती होतं तुझे? सो आता स्कुबा डायव्हिंग करून परत आम्हाला शोअरवरती आणलं आहे त्यांनी आणि एक्सपिरियन्स छान होता. कलरफुल मासे दाखवले खाली, एकदम मस्त मस्त मासे होते कलरफुल. आणि माझा व्हिडिओ त्यांच्याकडून डिलीट झाला तर त्याच्याबद्दल मी खूप त्यासाठी अपसेट आहे. पण ठीक आहे, बाकी एक्सपिरियन्स मस्त होता. बाइक राइड का कितना लेते? बाइक राइड का आता आपण पॅराग्लायडिंगसाठी चाललो आहे. तर पॅराग्लायडिंगसाठी समुद्राच्या मधोमध नेलं जातं, कारण तिथे हवेचा दाब चांगला असतो आणि त्याच्यामुळे मग तो जो बलून असतो तो चांगला वरती उडतो. तर आता आपण तिथे चाललो. आता त्या जुन्या बोटमधून आम्ही नवीन बोटमध्ये आलो इकडे. छानवाली बोट. आता टर्न बाय टर्न इकडे पॅराग्लायडिंग करणार आहोत आपण. उडान घेणार आणि इथे लँड होणार. परत इथेच लँड होणार.
सगळे वॉटर स्पोर्ट्स करून आता आपण निघालेलो आहे. आता आम्ही चाललो आहे माझ्या गावी म्हणजे रत्नागिरीला. आता आपण देवगडमध्ये होतो आणि रत्नागिरीला चाललो. तर आता एका हॉटेलमध्ये मस्त लंच करायला बसलो आणि जेवण आलेलं आहे. आम्ही व्हेज थालीच मागवलेली कारण ट्रॅव्हलिंगमध्ये खूप काय काय खाऊन खाऊन एकदम कसं तरी उरलेलं पोटात, म्हणून म्हटलं सिम्पल जेवण मागवलं. तुम्ही पण कधी या बाजूला आलात तर लांजाला हे अन्नपूर्णा हॉटेल आहे आणि खूप मस्त जेवण आहे त्यांचं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आम्ही आता सध्या लांजाच्या डेपोमध्ये आहे. अन्नपूर्णा हॉटेलमधून जेवून बाहेर आलो आहोत. माझी मम्मी पण ब्लॉगिंग करायला शिकते. आम्ही लोकांवर बाहेर बसत आहे ना, बोलल्यावर कसं चांगलं त्यांच्यावर चला आता निघूया थेट रत्नागिरी. डायरेक्ट रत्नागिरीमध्ये भेटू आता आपण. सो आता रत्नागिरीत पोचलेलो आहोत आणि आपण आलेलो आहोत रत्नागिरी दुर्ग किल्ला. ह्याला भगवती किल्ला पण म्हटलं जातं. तर ह्या किल्ल्यामध्ये जे भगवती आईचं मंदिर आहे ती आमची कुलदैवत आहे. तर जेव्हा पण आम्ही गावी येतो तेव्हा नेहमी आम्ही कुलदैवतेला भेट देऊन जातोच जातो. या वरती त्या किल्ल्यावरून पूर्ण सिटीचा व्ह्यू दिसतोय बघा इकडनं. अजून आम्ही पूर्ण पण वरती नाही पोचलो आहे, हाफच रस्ता आहे. तरी पण इकडनं काय मस्त सिटी व्ह्यू येतोय पूर्ण. स्वतः भगवती आईचं दर्शन घेऊया, मंदिरात प्रवेश करूया. सो रत्नदुर्ग हा किल्ला बहामनी पिरियडमध्ये बांधला गेला होता, म्हणजे बहामनी काळात. आणि नंतर 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा आदिलशाह जो होता बिजापूरचा त्याच्याकडून हा किल्ला जिंकला त्यांनी. आणि मग ह्याच्यावरती त्यांनी जे लाईट हाऊस वगैरे आहे ते बांधले. परत कमांडिंग पॉईंट्स वगैरे आहेत ज्या बाजूला ते बांधले गेले. हा किल्ल्याचं मेन वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यावरती जे भगवती देवीचं मंदिर आहे ते ह्या किल्ल्याचं मेन वैशिष्ट्य आहे. तिन्ही बाजूनी हा किल्ला समुद्राने वेढलेला आहे आणि
आणि एका बाजूने फक्त एंट्री आहे. तरी म्हणजे हा ऑलमोस्ट पाण्यातच आहे किल्ला. तिन्ही बाजूने तुम्ही बघू शकता पूर्ण अफाट समुद्र पसरलेला आहे. आणि तो तिथं राजको हे आहे का वाडा आहे का? घ्या तिकडे कुठे पण राजा होता. त्या गिरिराज महाराजांनी आहे ना त्याचा वध केला रत्नासूर ह्याचा, आणि त्यानंतर ह्याचं नाव बदललं, रत्नागिरी झालं. तेव्हा पांढरा समुद्र त्रास होता आहे ना. हां. तो मांडवी इथला असतो. इथे पण छोटासा मंदिर आहे. तो डरपोक आहे पण तो घाबरतोय, पुढे येत नाही बघ ना. सागू त्याला घाल ना बारक्याला. ह्याला दे ना छोट्याला. बिचारा काहीच खात नाही, घाबरतोय नुसता. तो बघ ना किती घाबरतो, पण पुढे पण येत नाहीये तो. त्याच्या तोंडातला पण वळून घेते. जास्त स्वीट स्वीट आहे स्वीट. त्याला म्हणा जरा तुम्ही पाणी पण नाही तर हे आमचं रत्नागिरीतलं घर आहे, किल्ल्याच्या खालीच आहे. ते इथे कोणी नसतं, पण म्हणून आम्ही इथे जास्त राहायला येत नाही. मोस्टली आम्ही नेहमी मम्मीच्या गावीच जात आलो आत्तापर्यंत. हे पहिलं पूर्ण असं इथपर्यंत काय काढले कार घेऊन गेले. कार घर बंदच आहे कोणी कोणी कुत्रा पण येतो. अरे बघ काकी सो आता मेन जो रत्नागिरीचा मार्केट आहे तिथे आणखीन एक मंदिर आहे कालभैरवाचं, तर तिथे दर्शन घेऊया आता. मी आणि मम्मी मार्केटमध्ये थांबलो होतो काहीतरी भाजी वगैरे सगळं भाजीपाला घ्यायला, आणि आमची गाडी चौकात उभी गेली आहे. सो आता आम्ही इकडनं मार्केटच्या इकडनं रिक्षा करून चौकापर्यंत जातो गाडीपर्यंत. आता गावी पोचलो आपण, आणि इथे आल्यानंतर बॅगा वगैरे सगळ्या टाकल्या, आणि माझ्या मम्मीचा आज बड्डे आहे, तर आपण बड्डे सेलिब्रेट करतो आहे. इकडे मस्तपैकी केक वगैरे आणला आणि सेलिब्रेशन करतो आहे. सो हा व्लॉग इथेच एंड करूया, आणि जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. बाय, थँक्यू. भेटूया उद्याच्या दिवसात आपण काय काय करणार आहोत ते माहिती पडेल उद्याच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.